सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमम, वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या गाथेचं या वर्षवास कालखंडामध्ये आपण श्रद्धायुक्त चित्ताने आचरण करत आहात। रोज बुद्ध विहारामध्ये येऊन श्रद्धायुक्त चित्ताने भगवंताची वाणी अर्थात धम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। भगवान बुद्धांचा धम्म मनुष्याला जीवन जगण्याची कला शिकवितो, आधार बनतो, सुख सुगती मुक्तीचा मार्ग दाखवितो। हा एकमेव मार्ग आहे। या मार्गाने गेल्यानंतर मनुष्याच्या वाटेला सुख येतं, सुगती येते आणि मुक्तीची अवस्था येते। हे सर्व काही प्राप्त करायचं असेल एकच रस्ता आहे, तो म्हणजे मध्यम मार्ग तथागतांचा धम्म। आणि या धम्माच्या मार्गाने गेल्यानंतरच मनुष्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात। एकदा एका भिक्षूंना त्यांच्या नवीन शिष्याने एक प्रश्न विचारला, बनते की साधना करत असताना, धम्माचा अभ्यास करत असताना सर्व सत्वांना एक सारखा लाभ का होत नाही? जसं की पाणी पिल्यानंतर तहान मिटते, सर्वांना त्याचा सारखा लाभ होतो। भोजन केल्यानंतर भूक मिटते, सर्वांना त्याचा एक सारखा लाभ होतो। मग तशाप्रमाणेच साधना केल्यानंतर साधनेचा सर्वांना एक सारखा लाभ का होत नाही? धर्मचक्षु लगेच सर्वांना एक सारखे का उत्पन्न होत नाही? धर्माच्या मार्गाने आचरण करणारे लोकांना एक सारखा का लाभ होत नाही? त्याच्यामध्ये का विषमता? असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, त्याचं आपण उत्तर द्यावं। भंते म्हणाले की आज मी तुला उत्तर नाही देऊ शकणार, उद्या तू माझ्यासोबत बोलण्यासाठी चाल, मी उद्या तुला तुझं उत्तर देऊन टाकेन। आणि खूप महत्वाचा सुद्धा तो प्रश्न होता की धर्माच्या मार्गाने सगळे लोक येतात, 4 लोक धर्माच्या मार्गाने एकाच दिवशी जरी वाटचाल करत असेल, पण त्या 4ही दिवसांना एक सारखा धर्मचक्षु उत्पन्न होत नाही। काही लोक असे आहेत की त्यांना धर्माचा लाभ लगेच होतो, काहींना महिने जातात, काहींना वर्ष जातं, काहींना आयुष्य सुद्धा निघून जातं। तर काही लोक धर्माच्या खूप दूर असतात। काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे धर्म नाही तरी पण ते जीवनामध्ये सुखी दिसतात, पण ते दुःखातून मुक्त होऊ शकत नाही। कारण सुख मिळवण्यासाठी पुण्य करावं लागतं, आणि पुण्य माणसाकडे भगवंताचा धर्म जरी नसला तरी तो करू शकतो। कारण इतर संप्रदायामध्ये सुद्धा पुण्याची भाषा केली जाते। पुण्य कोणी पण करत असतं, त्याला धर्म कळो किंवा ना करू, कधी ना कधी त्याच्याकडून काही ना काही चांगल्या गोष्टी घडत असतात। भगवंताचा धर्म जरी नसला तरी सुद्धा एखादा सत्व पुण्य करू शकतो। जसं की इतर संप्रदायातले लोक, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, हे लोक सुखी दिसतात। त्यांच्याकडे धन आहे, त्यांच्याकडे सुख भोगण्यासाठी सगळ्या सामग्री उपलब्ध आहेत, त्या माध्यमातून ते सुखी दिसतात। तर त्याचं कारण असं आहे की पुण्यकर्म प्रत्येक सत्वाकडे असतो, पण दुःखातून मुक्ती जर पाहिजे असेल परिपूर्ण, तर बुद्धाच्या धर्माशिवाय पर्याय नाहीये। सुख कोणी पण निर्माण करू शकते, पण दुःखातून मुक्ती कोणाला पण निर्माण नाही करता येणार। दुःखातून कोणाला पण मुक्त होता येत नाही। दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, त्याला भगवान बुद्धाला शरण जावं लागेल।
धम्माला शरण जावं लागेल, संघाला शरण जावं लागेल. तीन रत्नाला शरण गेला की दुःख मुक्तीचा मार्ग सापडेल. तीन रत्नाला शरण नाही गेला तर तो कुशलही कर्म करत असतो, अकुशलही कर्म करत असतो. त्या कुशल अकुशल कर्मामुळे बहुचक्रात अटकल्यामुळे सांसारिक सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो. मग भगवान बुद्धांच्या धम्माच्या मार्गाने एखादा व्यक्ती चालत असेल आणि समजा एका दिवशी 3 लोकांनी ठरवलं की आजपासून आपण धर्माच्या मार्गाने चालायचं, मग त्या तिन्ही लोकांना एकसारखा लाभ होईल असं म्हणता येणार नाही. कोणाला लवकर लाभ होतो तर कोणाला वेळ लागते. जसं की बुद्धांच्या काळामध्ये काही लोक भगवानकडे यायचे, भगवंताचं प्रवचन ऐकायचे आणि प्रवचन ऐकल्याबरोबरच दुःखातून मुक्त व्हायचे, धर्मचक्षु उत्पन्न व्हायचा. श्रोतापन्न अवस्था, सपदागामी अवस्था, अनागामी अवस्था प्रवचन ऐकता ऐकताच त्या अवस्थेला प्राप्त व्हायचे. काही गृहस्थ असे होते की ते भिक्षू बनले की भिक्षू बनल्याबरोबर एका हप्त्यामध्येच आरंत होऊन जायचे. तर काही असे होते की प्रवचन घेतल्यानंतर भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्याबरोबर साधनेला बसले आणि लगेच आरंत झाले. अशा सुद्धा काही जणांच्या आयुष्यामध्ये घटना घडलेल्या आहेत. दुःखातून मुक्त काही जण लगेच व्हायचे, काहींना वेळ लागायचा. पण सर्वांसाठी धम्म तर एकच आहे. भगवान बुद्ध जेवढा काय भगवान बुद्धांनी धम्म सांगितला तो सर्व धम्माचा सार मुक्तीचाच आहे. पण लाभ होण्याचा कालावधी सर्वांचा वेगळा आहे. आणि याच गोष्टीमुळे मनामध्ये शंका कुशंका निर्माण होऊ शकतात आणि ती शंका त्या शिष्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांनी गुरूंना विचारलं की पाणी हे तहान मिटवते, अन्न आहे भूक मिटवते एकसारखे, मग धर्म एकसारखा का माणसाला लाभ करून देत नाही, कालावधी का घेतो? दुसऱ्या दिवशी त्या भिक्षूंनी आपल्या शिष्याला सोबत घेतलं आणि एका गर्भ श्रीमंत व्यक्तीच्या घरी भोजनासाठी गेले. मग तिथे त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या गर्भ श्रीमंत व्यक्तीची पत्नी खूप धार्मिक होती, पण तो व्यक्ती धार्मिक नव्हता. तो व्यक्ती खूप अहंकारी होता आणि तो सगळं आयुष्य धन जमा करण्यामध्येच खर्च करत होता. पण पत्नी धार्मिक होती आणि धार्मिक असल्यामुळे धर्माला पकडून त्याचं जीवन जगत होती. तिने त्या 2 भिक्षूंना निमंत्रण दिलं, दोघांना भोजन वाढलं आणि त्याचबरोबर तिचा पती सुद्धा भोजनाला बसलेला होता. पण त्याच्या पतीसाठी ती रोज आवडीचं भोजन बनवायची, पण त्या दिवशी ती धावपळीमध्ये ते विसरून गेली आणि जे भिक्षूंना भोजन बनवलेलं आहे तेच भोजन त्याच्यासाठी सुद्धा बनवलं गेलं आणि ते भोजन त्याला सुद्धा वाटलं, भिक्षूंना सुद्धा वाटलं. पण जेव्हा त्याने ते भोजन ग्रहण केलं तर त्या भोजनामध्ये स्वाद होता पण आवड नव्हती. त्याच्यामुळे त्या रागामध्ये त्या भोजनाचा त्याने अपमान केला आणि पत्नीला थोडेसे अपशब्द बोलले की हे काय भोजन बनवलेलं आहे, या भोजनाला कोणता स्वाद नाही, हे भोजन असं कसं तू बनवलं? आणि ते भोजनाचं ताट त्याने पुढे रागामध्ये ढकलून दिलं आणि ताटावरून उठला आणि निघून गेला. मग त्यानंतर मग ते 2 भिक्षू होते, त्यांनी सुद्धा भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर मग गुरु जे होते भिक्षू त्यांनी त्या उपासिकाला सांगितलं की मला 2 चपाती तू मला सोबत बांधून दे. आणि मग त्या उपासिकाने 2 चपाती त्या भिक्षूंना बांधून दिल्या प्रवासासाठी आणि मग शिष्याला घेऊन ते रस्त्याने निघाले. मग शिष्याला सोबत घेऊन जात असताना मग त्यांना शिष्याला विचारलं की भोजनाची चव कशी होती, भोजन कसं होतं? ते म्हणाले भोजन तर स्वादिष्ट होतं म्हणते. मग भोजन स्वादिष्ट होतं तर मग तो गृहपती ताटावरून का उठला, त्या ताटावरून उठताना त्याने त्या भोजनाचा अपमान का केला? त्याचं उत्तर तुला माहिती आहे का? जर भोजन स्वादिष्ट होतं तर त्याने अपमान केला, पण त्याने अपमान करताना तो म्हटला की भोजन स्वादिष्ट नाही आणि तू म्हणतो भोजन स्वादिष्ट आहे. तर मग या दोघांमधून बरोबर उत्तर कोणाचं आहे, तुझं की त्याचं? जर भोजन स्वादिष्ट असतं तर त्याने ताट पुढे ढकललं नसतं, ताटावरून तो उठला नसता, रागामध्ये गेला नसता. आणि तुझ्यासाठी भोजन स्वादिष्ट आहे. मग शिष्य म्हणतो की भक्ती तुम्ही सांगा
काय उत्तर असेल याचं, काय असेल, काय कारण असेल? तर ते म्हणतात मी आता नाही तुला सांगणार, थोडा प्रवास पूर्ण झाल्यानंतर तुला सांगतो. मग प्रवास चालू असताना 5-6 किलोमीटर लांब चालत गेल्यानंतर एका नगरातून प्रवेश करतात आणि त्या नगरामध्ये दुष्काळ पडलेला असतो, अन्नाची खूप कमतरता असते. दुष्काळ पडलेला असतो एका नगरामध्ये. आणि त्या नगराला पार केल्यानंतर मग त्यांच्या पुढे एक भिकारी येतो आणि तो भिकारी त्यांना भीक मागू लागतो. आणि तो म्हणतो की 2-3 दिवस झालेत मला अन्नच मिळालं नाही, कृपया करून काहीतरी मला मदत करा, मला काहीतरी खायला द्या. मग ते भिक्षू काय करतात, त्यांच्याकडे ज्या 2 चपात्या होत्या त्यांनी बांधलेल्या ते त्याला देतात. आणि मग तो पटापटा ते भोजन ग्रहण करतो, चपात्या खाऊन घेतो पटापटा. भोजन काय केलं त्यानं आता ग्रहण केलं. मग ते भिक्षू त्याला विचारतात की भोजन कसं आहे, जेवणाची चव कशी आहे, स्वादिष्ट आहे का? तर तो म्हणतो चव तर मला काही लक्षात आली नाही, पण मला जीवन भेटलं. मग काय म्हणतो, मला चव तर काही लक्षात आली नाही, स्वादिष्टपणा तर काय मला कळाला नाही, पण मला जीवन भेटलं म्हणतो. कारण जर मला आज आहार जर मिळाला नसता तर मला एवढी भूक लागली होती, एवढी भूक लागलेली होती की मी प्रार्थनाच करत होतो परमेश्वरापुढे की मला काहीतरी दे, कुठून तरी दे, आणि परमेश्वराच्या रूपात तुम्हीच पावलेत मला. आणि त्या आहारामुळे मला जीवदान मिळालं, त्या आहारामध्ये मी देव बघितला, त्या आहारामध्ये मी जीवन बघितलं, त्या आहारामध्ये मी माझ्या सगळ्या समस्या सोडून टाकल्या. कारण जर आहार नसता मिळाला तर मृत्यू सुद्धा होऊ शकला असता. तर तो म्हणतो चव तर कळाली नाही, पण परमेश्वर तुमच्या रूपात दिसले. कारण तो परमेश्वराला मानायचा, परमेश्वराच्या नावाने भीक मागायचा. आणि आता त्या भिक्षूमध्ये त्याला कोण दिसले, परमेश्वर दिसले. त्या भोजनामध्ये त्याला काय दिसलं, जीवन दिसलं. तर मग भिक्षू शिष्याला विचारतात, तू तर म्हटला होता की भोजन स्वादिष्ट आहे, आणि हा तर म्हणतो की भोजनामध्ये मला चवच जाणवली नाही, त्या भोजनामध्ये मला जीवन दिसलं, त्या भोजनामध्ये मला परमेश्वर दिसला. भोजन एकच प्रकारचं होतं, पण 3 लोकांना वेगवेगळा अनुभव आला. एकाला त्याच्यात चव जाणवली नाही, स्वादिष्ट वाटलं नाही, त्याने अपमान केला. एकाला त्याच्यात स्वादिष्टपणा जाणवला, पण त्याच्यात त्याला जीवनाची भाषा कळाली नाही. आणि एकाला त्याच्यात जीवन कळालं, पण त्याला चव आली नाही. तर जीवन अशाच प्रकारे आहे आणि धर्म तशाच प्रकारे आहे. मग त्या भिक्षूने सांगितलं, त्याला समजावून सांगितलं की बघ, ते भोजन ज्याप्रमाणे आहे ना त्याच प्रकारे धम्म आहे. धम्म कुणाच्या वाट्याला आल्यानंतर त्याला त्या धम्माची किंमत कळत नाही, कुणाच्या वाट्याला आल्यानंतर त्याला धम्माची किंमत कळते, पण त्या धम्माची श्रेष्ठत्व समजत नाही. आणि कुणाच्या वाट्याला धम्मात आल्यानंतर ते धम्म त्याचं जीवनच बनून जाते. एकाचं धम्म जीवन बनते, एकासाठी धम्म फक्त श्रेष्ठ असतो, आणि एकाकडे धम्म असून सुद्धा काही लाभ होत नाही. मग तो पहिला व्यक्ती जो आहे तो व्यक्ती आहे सुखी व्यक्ती. संसारामध्ये जेव्हा व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, सगळं संसारामधलं सुख त्याला प्राप्त व्हायला लागतं, कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी आयुष्यात निर्माण होत नाहीत, काहीतरी पुण्यधर्म असतात, आणि त्या पुण्यधर्माने मागे काही पुण्यधर्म केलेले असतात, त्या पुण्यधर्माने वर्तमान काळातलं जीवन त्याला खूप सुंदर प्राप्त होतं. अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा सगळे काही गोष्टी प्राप्त होतात, माता पिता, नातं गोतं सगळं काही प्राप्त होतं. तर सगळं काही प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला अहंकार उत्पन्न होतो, आणि अहंकार उत्पन्न झाल्यानंतर त्याच्याकडे धम्म जरी असला तर त्या धम्माची किंमत त्याला जाणवत नाही. किंवा काही लोक अशा असतात की संसारामध्ये या सगळ्या सुखालाच परिपूर्ण करणं म्हणजे जीवन समजतात, आणि धर्म त्यांना गरजेचा वाटत नाही. म्हणून बघा, समाजामध्ये काही असे लोक आहेत, गर्भश्रीमंत लोक आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण ते काय घरामध्ये तुम्हाला धार्मिक वातावरण दिसतं का त्यांच्याकडे बघितल्यानंतर? ते काय सकाळी उठल्यानंतर काय बुद्ध वंदना घेतात का? ते काय अमावस्या पौर्णिमा अष्टमीला उपवास ठेवतात काय? ते काय दर पौर्णिमेला जातात का?
ते कधीतरी एखादा कार्यक्रम वगैरे काहीतरी असला तर तिथे काहीतरी येऊन थोडस दान वगैरे देऊन भाषण वगैरे करून ते निघून जातात. पण त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, संसारातलं सगळं सुख आहे, पण त्यांच्यामध्ये तेवढा धर्मभाव आपल्याला दिसतो का? का दिसत नाही? कारण संसारामधल्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायला लागल्या तर माणसाला अहंकार निर्माण होतो आणि धर्माची भाषा समजत नाही. हा एक व्यक्ती आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. एक व्यक्तीकडे धर्म आहे आणि एक व्यक्तीकडे धर्म नाही. एक व्यक्तीकडे पुण्यकर्माने सगळं संसारातल्या वस्तू प्राप्त झाल्या आणि त्याच्याकडे धर्म नाही, तर त्याला वाटतं की त्याच्यामध्ये सगळं काही जीवन आहे. आणि एकाकडे धर्म आहे पण त्या धर्माची व्याख्या त्याला समजत नाही, कारण अहंकार उत्पन्न झालेला असतो. दुसरा व्यक्ती जो आहे तो मध्यम व्यक्ती आहे. मध्यम व्यक्ती म्हणजे कोण? की ज्याने सुखही भोगलेलं आहे, दुःखही भोगलेलं आहे. तो आयुष्यामध्ये परिपूर्ण दुःखी पण नाही आणि परिपूर्ण सुखी पण नाही. त्याच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा त्याच्या पूर्ण होत आहेत. चांगल्या लोकांच्याही संपर्कात आहे, धर्माचंही जीवन जगत आहे, पुण्य धर्म पण करत आहे. पण त्याचं आयुष्य कसं गेलं? सुखा दुःखा मध्ये गेलं. म्हणून त्याला धर्माची भाषा तर कळायला लागली, पण धर्म हा जगातला सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे हे त्याला समजण्यामध्ये अजूनही कमतरता आहे. म्हणून काही लोक बघा बुद्ध, बाबासाहेब यांच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवतात, पण ते काय रोज बुद्ध विहारामध्ये येत नाही. त्यांचं येणं कसं आहे? पौर्णिमेच्या निमित्ताने, उपवासाच्या निमित्ताने, 14 एप्रिल बुद्ध पौर्णिमा असे काही सण वगैरे असले की त्यावेळेला ते येतात. कृतज्ञता भाव आहे. पण बुद्ध विहार कशा करता निर्माण केला गेलं? की बुद्ध विहारामध्ये आपण जावं आणि श्रद्धाभाव आपला पूर्ण करावा. मग जसं आपण आपल्या घरामध्ये रोज राहतो तशा प्रकारे आपण आपल्या विहारामध्ये पण रोज गेलो पाहिजे. जसं की रोज खायला लागतो, रोज पाणी प्यायला लागतो, मग या रोजच्या गरजा आहेत. तशा प्रकारे रोजची गरज आहे की मी माझ्या धर्माशी निगडीत राहून जीवन जगलं पाहिजे. मग रोज बुद्ध विहारामध्ये लोक येतात का? नाही येत. तर हे कोण लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये सुख पण आहे आणि दुःख पण आहे आणि त्यांचं दोन्ही पद्धतीने जीवन चाललं, म्हणून त्यांच्यासाठी धर्म श्रेष्ठ आहे, पण धर्म जीवन नाहीये. धर्म जीवन अजून बनलेला नाही. धर्म श्रेष्ठ आहे, धर्माला मानतात ते, बाबा आमचा धर्म खूप श्रेष्ठ आहे, इथपर्यंत सगळं ओके, पण धर्माचं जीवन, धर्म त्यांच्या आयुष्यात उतरला का? नाही उतरला. तिसरा जो मनुष्य होता तो 3 दिवसापासून उपाशी होता आणि त्याला अचानकपणे त्याच्याकडे म्हणजे एका भिक्षूने त्याला काहीतरी खायला दिलं आणि ते ग्रहण केल्यानंतर त्याची भूक मिटली आणि भूक मिटल्यानंतर त्याला त्या भिक्षूमध्ये देव दिसायला लागला, त्या भिक्षूमध्ये जीवन दिसायला लागलं. तर हा व्यक्ती कोण आहे? की ज्याने संसारामध्ये जास्तीत जास्त दुःख भोगलेलं आहे, त्याची सीमा त्याने पार केलेली आहे. जसं पटाचारा, किसा गौतमी, अनाथपिंडकाचं पण दुःख होतं. कमी वयामध्ये त्याची मुलगी मरणाला प्राप्त झाली, खूप जीव होता त्या मुलीमध्ये. मग हे असे काही लोक आहेत, प्रचंड राजासारखे, मल्लिका देवी त्याची आवडती पत्नी होती, तिचाही मृत्यू झाला तरुणपणामध्येच. भगवान बुद्धाच्या काळात अंगुलीमाल होता, किती दुःखी होता अंगुलीमाल. 999 लोकांची हत्या केली. भयानक दुःख आहे ते फक्त दुःख नाही, त्या दुःखाची सीमा पार केलेले ते लोक आहेत. की आपण म्हणतो वाटेला दुःख जर आलं तर दुःख आलं, पण कोणत्या पद्धतीने? ज्याने पहिला जो मनुष्य होता तो पण आयुष्यामध्ये दुःखी आहे, पण त्याच्याकडे दुःख खूप कमी प्रमाणामध्ये आहे आणि सुख जास्त असल्यामुळे तो अहंकारामध्ये गेला. दुसऱ्याकडे सुख दुःख दोन्ही पण आहे, म्हणून धर्म तर आहे पण धर्म श्रेष्ठ आहे, पण जीवन नाही बनलं. आणि तिसरा व्यक्ती जो आहे त्याने आयुष्यात सुखही भोगलं, पण त्या सुखाच्या पेक्षा दुःखाची त्याने सीमाच पार करून टाकली. पटाचारा होती, किती दुःखाची सीमा तिने पार केली. पटाचाराच्या आयुष्याचं दुःख कसं होतं बघा, किती भयंकर होतं. एका दिवशी पती मरण पावला, दोन्ही पुत्र मरण पावले, माता पिता मरण पावले, बहीण भाऊ मरण पावले. एका दिवशी सर्व घरातले आवडते सदस्य की ज्यांना पकडून मनुष्य आधार समजून जीवन जगतो, ते सगळं तिचं एका दिवसामध्ये समाप्त झालं. तिची मानसिक वेदना काय असेल, तिचं दुःख काय असेल, किसा गौतमीचं काय दुःख असेल. कितीतरी वर्षानंतर तिला मूलबाळ होतो आणि त्याही मुलाला सर्पदंश होतो आणि ते मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ती मान्यच करायला तयार नसते की मृत्यू नावाची काही गोष्ट असते म्हणून, आणि एवढ्या कमी वयामध्ये माझा मुलाला मृत्यू येऊ शकतो. कारण ते मूल नुसतं चालायला लागतं, बोलायला लागतं,
आणि अशाच अवस्थेमध्ये मृत्यू येणं म्हणजे त्या आईसाठी ते काय दुःख साधारण नाहीये. म्हणून या दुःखाच्या सीमा ज्या लोकांनी पार केल्या त्यांच्या वाटेला हे भयानक दुःख आलेलं आहे. आणि अशा व्यक्तींना जर धम्माचा आधार मिळाला तर धम्म त्यांच्यासाठी श्रेष्ठ राहत नाही, धम्म त्यांचं जीवनच बदलून जाते. कोणाचं जीवन बनते? ज्या व्यक्तीला आधाराची गरज पडते. आणि एकदा आधाराची गरज पडलेल्या व्यक्तीपर्यंत धर्म पोहोचला तर तो धर्म त्याचं जीवनच बदलून जातो. कारण त्याने या संसारामध्ये त्या दुःख आर्य सत्यामध्ये प्रवेश करून ते दुःख भोगलेलं असतं. बाकीच्यांनी त्या दुःख आर्य सत्याला स्पर्श केलेला असतो पण त्या दुःखामध्ये प्रवेश केलेला नसतो. म्हणून दुःख आर्य सत्य कधी कधी वाटेला येतं आणि निघून जातं. पण कुणाच्या आयुष्यामध्ये त्या दुःख आर्य सत्याने खूप वेळ घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे जी पीडा निर्माण होते ना, त्या पीडेमधून त्याला वैराग्य उत्पन्न होते आणि त्याला कळतं की संसार हा अतिशय भयानक आहे. संसार जिवंतपणे नरक समान होऊ शकतो, जिवंतपणे स्वर्ग समान होऊ शकतो, पण नरक समान जर झाला तर खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्यातून लवकर बाहेर येता येत नाही. आणि वेदनासारखी खतरनाक गोष्ट संसारामध्ये कोणतीच नाही. इमोशन डॅमेज. एकदा माणूस जर मानसिक वेदनेमध्ये त्याच्या इमोशन मध्ये जर मायनस मध्ये गेला तर लवकर त्याची रिकव्हरी होत नाही. आणि प्रियाचा वियोग होणे, अप्रियाचा सहवास होणे आणि इच्छा पूर्ण न होणे या मानसिक वेदनेला उत्पन्न करतात. ती वेदना किती असेल, किती खोल असेल सांगता येत नाही. आणि म्हणून अशा लोकांना जर धर्म मिळाला, धर्म समजून सांगता आला किंवा धर्माचा आधार जर त्यांना देता आला तर मग त्या लोकांचं धर्माचं जीवनच होऊन जातं. म्हणून हे 3 प्रकारचे लोक संसारामध्ये आहेत. कोणासाठी धर्म जीवन आहे, कोणासाठी धर्म श्रेष्ठ आहे, तर कोणासाठी धर्म आहे तर आहे फक्त, बस. हे 3 प्रकारचे लोक तुम्हाला समाजामध्ये दिसतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतील. पण जो व्यक्ती तिसऱ्या कॅटेगरी मधला आहे, मग तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो दुःखाला बळी पडलेला आहे, त्याच्याकडे बुद्ध नावाचं पुस्तक जाऊ द्या, त्याच्या हातात बुद्ध पडू द्या आणि त्याने बुद्ध वाचू द्या. बुद्ध वाचल्यानंतर बुद्धीमध्ये प्रकाश होतो. कारण बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही, बुद्धी म्हणजे सत्य आहे. बुद्ध म्हणजे काय आहे? सत्य आहे. आणि ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला सत्याची गरज आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती कोणत्याही संप्रदायामध्ये असू शकतो. तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणत्याही कुळामध्ये तो व्यक्ती असू शकतो. आणि अशा बुद्धिमान व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आलं आणि त्याच्याकडे बुद्ध जर पोहोचले, पुस्तक त्याच्या हातामध्ये जर आलं बुद्धाचं आणि त्याने जर बुद्ध वाचले तर त्या शब्दामधून त्याला सत्य सापडतं आणि तो शेवटी बुद्धाला स्वीकारतो म्हणजे स्वीकारतो. कारण बुद्धिमान लोकांसाठी आहे बुद्ध. ज्याच्याकडे बुद्धी आहे, वितर्क विचार करण्याची क्षमता आहे, तो व्यक्ती बुद्धाला स्वीकारतो म्हणजे स्वीकारतो, मग तो कोणत्याही कुळाचा असो. मग या 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये आपण एका कॅटेगरीमध्ये येऊन जातो. हे 3 प्रकारचा वर्ग आहे ना, त्याच्यामध्ये एक सुद्धा आपण आहोत. आपण पण असू शकतो. मग आपण कोणत्या पद्धतीने आहोत? पहिल्या कॅटेगरीमध्ये आहोत किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या? पण धर्म तर आपल्याकडे आहे. मग धर्म आपल्याकडे आहे तर धर्म आपल्यासाठी आहे म्हणून आहे की धर्म श्रेष्ठ आहे या विचारानं आहे की धर्म जीवन आहे या विचारानं आहे? कोणत्या विचारानं आहात? पहिल्या विचारानं आहात तर याचा अर्थ असा की तुमच्याकडे धर्माचं ज्ञान आहे पण धर्माचा स्पर्श झालेला नाही. दुसरा व्यक्ती जर तुम्ही असाल तर तुम्ही सुखही भोगत आहात, दुःखही भोगत आहात, म्हणून धर्माला पकडून तुमचं जीवन तर परिपूर्ण नाहीये पण धर्म तुमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि तिसरा व्यक्ती जर असाल तर तुम्हाला धर्माच्या व्यतिरिक्त संसारामध्ये काही दिसणार नाही. ना तुम्हाला धन दिसेल, ना तुम्हाला गाडी दिसेल, ना तुम्हाला दागिने दिसतील, ना तुम्हाला मान सन्मान दिसेल. तुम्हाला हे सगळं दिसणं बंद होऊन जाईल. तुम्हाला एकच गोष्ट दिसेल म्हणजे काय? धर्म. कारण पटाचार्य हे गर्भश्रीमंत होते, किस्सा गौतमी हे गर्भश्रीमंत होती, प्रशांत राजा गर्भश्रीमंत, हे गर्भश्रीमंत लोक होते. असे कितीतरी भिक्षू होते रट्टबाळासारखे, गर्भश्रीमंत होते. पण धर्मात प्रवेश आल्यानंतर त्यांना काय दिसलं? फक्त एकच गोष्ट दिसायला लागली होती डोळ्यापुढे. काय? फक्त धर्म. धन दिसत नव्हतं, पद दिसत नव्हतं, संसार दिसत नव्हता. एकच जर काही दिसायला लागलं तर धम्म. आणि हे कधी दिसतं? जेव्हा त्या माणसाने आर्य सत्याला प्रवेश केला. तर दुःख आर्य सत्याला एकदा प्रवेश झाला किंवा प्रज्ञा उत्पन्न झाली तर त्याला जे दिसतं ती असाधारण दृष्टी असते. आणि ती दृष्टी जर एकदा माणसाला उत्पन्न झाली तर त्याला संसार तुच्छ वाटायला लागतो. संसार कसा आहे? तुच्छ आहे.
आपण नेहमी प्रवचनात ऐकतो की सुगती भूमी पुढे संसार नगण्य अवस्थेमध्ये आहे. संसारात काही जरी किती जरी काही करून प्रयत्न जरी केला आणि प्राप्त जरी केलं तर ते आपल्याला काही वेळेपुरतं काही दिवसापुरतं सुख देऊ शकतं, पण आयुष्यभर सुखाचं कारण बनू शकत नाही. आणि संसाराला पूर्ण करणे म्हणजे तन्नाला पूर्ण करणे. तन्ना म्हणजे तृष्णा, आणि तृष्णेचा नियम आहे कधी न तहान मिटणारी अवस्था, की जिची तहान कधीच मिटू शकत नाही त्याला म्हणतात तृष्णा. आणि तृष्णेला पूर्ण करणं म्हणजे आहेच अविद्या. अविद्यामध्ये जो व्यक्ती अटकला तो इंद्रियाला पूर्ण करण्यामध्ये जीवन खर्च करतो, तृष्णा पूर्ण होत नाही, तो समाप्त होतो, मृत्यूला पावतो आणि संसारातून निघून जातो. पण धर्म समजा लागला तर मग कळतं संसारातल्या सगळ्या गोष्टी जीवन जगण्यासाठी आहेत, जीवन नाही. जीवन जर काय असेल तर काय जीवन फक्त धम्म आहे, धम्माच्या व्यतिरिक्त नाही. त्या भिक्षूंनी शिष्याला तेच समजून सांगितलं, बघ तुझं जे जीवन आहे ते अर्ध सुखाचं अर्ध दुःखाचं आहे, म्हणून तुला स्वादिष्टपणा कळाला त्या भोजनामध्ये. पण जो तिसरा जो व्यक्ती होता त्याला भोजनच मिळालं नाही, म्हणून त्याच्यासाठी ते भोजन जीवन होतं. त्याला त्याच्यामध्ये चव नाही कळाली, जीवन कळालं त्याला. आणि पहिला व्यक्ती जो होता त्याच्याकडे सगळं काही प्राप्त आहे, म्हणून त्याला त्या भोजनाची किंमतच नाही समजली. म्हणून पहिल्याला किंमत नाही कळाली, चव नाही आली. दुसऱ्याला चव कळाली पण जीवन नाही कळालं, जीवन नाही दिसलं. तिसऱ्याला चव नाही दिसली पण जीवन दिसून आलं. अशा प्रकारे संसार प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे, धर्म प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. आपण सर्वजण संसारात जगतो, पण सर्वांची दृष्टी संसारासाठी अशी एकसारखी नाहीये. कोणी संसाराला वेगळ्या पद्धतीने बघते, कोणी वेगळ्या पद्धतीने बघते. धर्माच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांची दृष्टी सर्व एकसारखी होत नाही, कर्माच्या पद्धतीने. भगवान बुद्धांना एकदा एका ब्राह्मण पुत्राने विचारलं की भगवान काय कारण आहे की संसारात वेगवेगळे लोक जन्माला येतात. काही लोक लंगडे, बहिरे, मुके, काही लोक अपंग तत्व घेऊन जन्माला येतात, काही लोक कुरूपता घेऊन जन्माला येतात, काही लोक सौंदर्यवान, काही लोक गरीब, काही लोक श्रीमंत, काही लोक असे, काही लोक तसे, काही लोक श्रेष्ठ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, असे वेगवेगळे वर्ण जातीमध्ये जन्माला येतात. आणि हे सगळी विषमता का दिसते? पशु पक्ष्याचं जीवन वेगळं, मनुष्याचं जीवन वेगळं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवन प्राप्त होते. पृथ्वी तर एकच आहे सर्वांसाठी, माता तर एकच आहे, पण सर्व सत्व असे वेगवेगळे का? भगवान बुद्ध त्याला त्याच्याच भाषेमध्ये सांगतात. बुद्ध म्हणतात, बघ आपण ज्या वनामध्ये बसलेलो आहोत त्या वनामध्ये किती वनस्पती आहे? भगवान असंख्य आहेत. मग या सर्व वनस्पतींची फळं वेगवेगळी का आहेत? त्याचं कारण तुला माहिती आहे? भगवान म्हणतात, हो भगवान, सोपं कारण आहे. त्यांचं बी वेगवेगळं आहे. भगवान सगळ्यांचं बी वेगवेगळं आहे, त्या बी नुसार त्याची क्वालिटी आहे, त्या बी नुसार त्याची गुणवत्ता आहे, त्या बी नुसार तो वृक्ष निर्माण झाला आहे, त्याच्यानुसार त्याला फळं येतात. भगवान मग बुद्ध तेच सांगतात की हे बघ, तुला ही बुद्धी आहे ना, तर तुला तीच बुद्धी संसारासाठी लागू करायची आहे. भूमी सर्वांसाठी एकच आहे, माती एकच आहे, पण त्या मातीमध्ये बी अनेक प्रकारचे पडलेले आहेत. आणि म्हणून त्या गुणवत्तेनुसार वृक्ष निर्माण झालेत आणि त्याला फळधारणा झालेली आहे. संसार सर्वांसाठी एकच आहे, पण कर्माचं बी संसारामध्ये मनुष्य घेऊन येतो आणि त्यानुसार त्याला माता पिता, सुख दुःख, त्याचं जीवन सर्व काही ठरवलं जातं. ही ताकद कोणामध्ये आहे? त्या कर्मामध्ये ती ताकद आहे. कशामध्ये? फक्त कर्मामध्ये. आपण म्हणणार कर्मामध्ये, पुण्यामध्ये कशी ताकद आहे? पुण्य दिसत नाही, पण त्याच्यातली शक्ती असते. एका बीची शक्ती तुम्ही जाणू शकता का? एका बी मध्ये किती शक्ती असेल? एक बी हातामध्ये घ्या आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं की याची शक्ती मोजा, किती शक्ती त्या बीची? मोजू शकतो आपण? आपण ती बी असं हवेत जरी फेकलं तर उडून जाईल. त्याच्यात काय शक्ती आपल्याला वाटत तरी का त्याच्यामध्ये शक्ती आहे? त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त 1000 पटीने शक्ती आहे. असं जर कोणी सांगितलं तर आपण मान्य करू का? या बी मध्ये एवढी शक्ती असेल का? आपल्यापेक्षा 1000 पटीने शक्ती बी मध्ये. काही पण झाली ही गोष्ट तर. आता एक काम करा, त्या बीला जमिनीमध्ये लावा आणि त्या बीला जमिनीत लावल्यानंतर त्याचा वृक्ष बनल्यानंतर तो वृक्ष जेव्हा 100 वर्षाचा होईल तर तो हे जेवढं विहार आहे ना आपलं, संसारात असे काही झाडं आहेत की त्यांचं खोड एवढे मोठे मोठे आहेत. काय एवढे मोठे मोठे खोड आहे त्यांचे, मोठं वृक्ष निर्माण झालेलं आहे. म्हणजे विहार एवढं सुद्धा काही झाडांचं अस्तित्व संसारामध्ये आहे. खूप मोठे मोठे झाडं आहेत संसारामध्ये, जंगलामध्ये. पण त्या झाडांचा जन्म कुठून झाला? एका छोट्याशा
बी मधून, आणि त्या झाडाचं आता अस्तित्व एवढं मोठं आहे की त्यांना 100 लोक जरी आले ना, हलवाचा जरी प्रयत्न केला तरी हलू शकत नाही. मग एका बी मधून जर एवढं मोठं अस्तित्व निर्माण होऊ शकते, तर त्या बी मध्ये ताकद किती असेल. पण ती बी जेव्हा बी असते तेव्हा ती ताकद समजत नाही. जेव्हा त्या बी मधून जेव्हा वृक्ष निर्माण होतो तेव्हा समजते की वृक्षाची ताकद काय असते. आणि वृक्ष कसा आहे, बलवान आहे. खूप मोठे मोठे खोड आहेत संसारामध्ये, खूप मोठे मोठे वृक्ष आहेत, पण त्या वृक्षाचा जन्म एका साध्या बी मधून झालेला आहे. आणि ती बी जर हवेमध्ये जर फेकली तर उडून जाईल, पण जमिनीमध्ये जर पेरल्या गेली आणि तिच्यातून जर वृक्षाने जन्म घेतला आणि त्याचं अस्तित्व निर्माण केलं, तर तो 100 लोक सुद्धा त्याला हलवू शकत नाही, एवढी शक्ती निर्माण होते. तसं पुण्य धर्म त्या बी सारखंच आहे. वाटताना वाटतं की काय असेल पुण्य, पुण्य करून काय मिळत असेल माणसाला, पण तुम्ही ते सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे ती प्रज्ञा नाहीये, आपल्याकडे ते ज्ञान नाही, आपल्याकडे ते विज्ञान नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट साधारण वाटते, पण ती गोष्ट साधारण नाहीये. ना पुण्य साधारण आहे ना पाप साधारण आहे. त्या पुण्यात ती ताकद आहे की ती सुख सुगती आणि मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकते. त्या पापात ती ताकद आहे की ते माणसाला दुर्गतीपर्यंत घेऊन जाऊ शकते. वास्तविक माणसामध्ये ताकद नाही, कर्मामध्ये ताकद आहे. एखादा मनुष्य म्हणतो ना मी लय बलवान आहे, वास्तविकता ती जी ताकद आहे ना ती त्याच्या कर्मानुसार त्याला मिळालेली आहे. एक वेळ येईल की निसर्ग ताकद सुद्धा हिसकावून घेईल. व्यक्ती संसारात किती जरी बलवान झाला तर निसर्ग एक दिवस त्याचं बल सुद्धा हिसकावून घेतो. संसारात कितीही प्रज्ञावान झाला तर एक दिवस त्याची प्रज्ञा सुद्धा निसर्ग हिसकावून घेतो. प्रज्ञेची पण हानी होते ना, बुद्धीची पण हानी होते ना. नॉलेज कंटिन्यू एकसारखं राहतं का? जे तरुणपणात नॉलेज आहे तसंच म्हातारपणामध्ये तसंच राहणार आहे का? विसर पडण्याचा सुद्धा स्वभाव असतो माणसाचा. म्हणून मायनस पण आहे प्लस पण आहे. निसर्गाने दोन्ही गोष्टी लावलेल्या आहेत, मायनस आणि प्लस. म्हणून पुण्यामध्ये किती ताकद आहे याचं जजमेंट आपण करू शकत नाही, आणि पापामध्ये किती आहे ते सांगू शकत नाही. छोट्यातलं छोटं पाप माणसाला कुठेला कुठे घेऊन जाऊ शकते सांगता येत नाही, आणि छोट्यातलं छोटं पुण्य माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते सांगता येत नाही. पण या सगळ्या संसाराला चालवण्यासाठी कर्म चेतना प्रमुख आहे, कर्म प्रमुख आहे. बीज ऋतू कर्म चित्त आणि धम्म या 5 गोष्टींनुसार निसर्ग चालत असतो. कोणत्या परमेश्वराच्या शक्तीनुसार नाही. निसर्ग चालवण्याच्या 5 प्रक्रिया आहेत, बीज ऋतू कर्म चित्त आणि धम्म. आणि संसार कशा प्रकारे चालतो, कशा प्रकारे संसारात काही गोष्टी घडतात हे समजून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धांचा प्रतित्य समुपाद सिद्धांत तुम्हाला समजून घ्यावा लागेल. प्रतित्य समुपाद सिद्धांत तुमच्या जर लक्षात आला तर तुम्हाला कळेल की हे कर्म आहे, त्याची उत्पत्ती या गोष्टी आहेत. कार्य आणि परिणाम हाच निसर्गाचा नियम आहे. जे काही कार्य होतं त्याचा काहीतरी परिणाम होतो. कार्य झालं नाही तर परिणाम सुद्धा होणार नाही. पण या गोष्टी माणसाला प्रज्ञेने समजून घ्याव्या लागतात. मग आपल्या वाटेला येणारं जे सुख आहे, आपल्या वाटेला येणारं दुःख आहे, एक ते नैसर्गिक कर्माचा असू शकतं किंवा व्यक्ती कर्माचा असू शकतो. आणि संसार हा नेहमी बदलता आहे, नेहमी बदलाव होतो. संसार कधी स्थिर राहत नाही. कधी सुखी माणूस दुःखी होऊ शकतो, कधी दुःखी माणूस सुखी होऊ शकतो. पण आपल्याला जे सुख पाहिजे ते भगवान बुद्धांनी मुक्तीचं सुख शिकवलेलं आहे. त्या मार्गाने गेल्यानंतर प्रज्ञा जर विकसित झाली आणि जर आपल्या वाटेला ते जर सुख आलं तर ते सुख पुन्हा नष्ट होत नाही. धम्माचं सुख पुन्हा नष्ट होत नाही. तृष्णेचं सुख नष्ट होऊन जाते, धम्माचं सुख नष्ट होत नाही. पण धम्माचं परिपूर्ण सुख प्राप्त करावं लागेल. परिपूर्ण सुख कोणतं आहे धम्माचं? श्रोतापन्न सकुदागामी अनागामी आरंत, हे धम्माचं परिपूर्ण सुख आहे. एकदा आर्यफळ तुमच्या वाटेला आलं तर तिथे पुन्हा मायनस नाही, सुगती ठरलेली असते. श्रोतापन्न अवस्थेला गेला तर त्याच्यासाठी 2च जन्म राहतात, एक मनुष्य किंवा सुगती भूमी. तो दुर्गतीला पुन्हा उत्पन्न होऊ शकत नाही. पण एखादा व्यक्ती आर्यफळामध्ये प्रवेश करत नाही आणि त्याने जर पुण्य धर्माने चक्रवर्ती सम्राट जरी बनला तरी सुद्धा त्याच्या जीवनाला धोका आहे. जर पाप कर्म जर झाले तर त्याचं जीवन त्याला पुन्हा दुर्गतीला नेऊ शकतं. आणि भवचक्र हे जन्मचं चक्र आहे. हे किती वर्ष, किती कालावधी, किती कल्प, किती कुठपर्यंत चालेल त्याचा काही भरोसा नाही. म्हणून तथागतांचा जो धम्म आहे त्या धम्माच्या बळाने मनुष्य एकदा आर्यफळात प्रवेश करून जर गेला तर तो सुरक्षित झाला. जे आर्यफळामध्ये प्रवेश करणारे सत्व नसतात ज्यांना पृथकजन म्हणतात. पृथकजन म्हणजे की ज्यांच्याकडे
शील नाही, साधना नाही, प्रज्ञा नाही, साधारण जीवन जगणारे लोक आहे, पुण्य धर्माला पकडून सुख दुःख भोगणारे लोक आहेत. अशा लोकांच्या जीवनाला धोका आहे मारचित्ताचा. कारण पुण्य जेवढं करू शकतात तेवढं पापही करू शकतात. पुण्यानं सुखही मिळेल, पापाने दुःखही सुद्धा मिळेल. जोपर्यंत कर्माने बांधलेला आहे तोपर्यंत सुख आणि दुःख भोगत राहा. कर्माला तोडावं लागेल तेव्हा तुम्ही भवचक्रातून मुक्त व्हाल. आणि कर्माला तोडण्याची ताकद फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, फक्त धम्मामध्ये. आणि त्या धम्माला तुम्हाला धारण करावं लागेल. आणि धारण करण्याची विद्या जी आहे ते आहे कठीण परिश्रम. ते एवढं सोपं नाहीये. जर सोपं असतं तर लोक कितीतरी संख्याने आरंत झाले असते संसारामध्ये. पण जसं आपण एखाद्या मोठ्या पदासाठी लाखो लोक जागा भरतात आणि एका व्यक्तीमध्ये ती गुणवत्ता परिपूर्ण असते आणि मग तो व्यक्ती त्याच्या श्रमाने ती अवस्था प्राप्त करतो, तशा प्रकारे लाखो लोकांमधून एखादा व्यक्ती आरंत होत असतो. लाखो लोकांमधून, करोडो लोकांमधून एखादा व्यक्ती बोधिसत्व बनत असतो. कितीतरी जन्म 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 म्हणजे कल्प, असंख्य कल्प असे कालावधी गेल्यानंतर एखादा सत्व कधीतरी बुद्ध बनत असतो. म्हणून हे फळ प्राप्त करणं खूप अवघड आहे, अशक्य नाहीये. त्याला अवघड म्हणता येईल पण अशक्य म्हणता येणार नाही. अवघड याच्याकरता आहे की अविद्येमध्ये आहे मनुष्य. प्रज्ञेमध्ये आला तर त्याच्यासाठी अवघड नाहीये, पण अविद्येमध्ये राहिला तर त्याच्यासाठी खूप अवघड आहे. जसं अंधारामध्ये एखादी वस्तू सापडणं जसं अवघड आहे, तसं अविद्येमध्ये सत्य समजून घेणं अवघडच आहे. सत्य समजून घ्यायचं असेल तर प्रज्ञेमध्ये यावं लागतं. वस्तू सापडायची असेल तर उजेड आणावा लागतो. तो एकच नियम आहे. धर्मात आला, प्रज्ञा विकसित व्हायला लागली तर आज ना उद्या तुमच्या वाटेला धर्माची फळं तुम्हाला मिळून जातील. या जन्मात म्हणा, पुढच्या जन्मात म्हणा, कोणत्या ना कोणत्या मिळून जातील. कारण तुमचा प्रवास त्या दिशेने चाललाय. संसारामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत, पण सगळ्या नद्या समुद्राला नाही मिसळतात. काहीच नद्यांना ती संधी मिळते, पण काही नद्या छोट्या मोठ्या डबक्याला अस्तित्व निर्माण करून देतात. काही नद्या म्हणजे छोटे मोठे नाले तलावाला निर्माण करून देतात, सरोवर निर्माण करून देतात. पण समुद्राला निर्माण करण्यासाठी मोठ्या मोठ्या नद्यांचं अस्तित्व असतं. खूप मोठ्या मोठ्या नद्या, अशा कितीतरी नद्यांचं अस्तित्व एका ठिकाणी जेव्हा जमा होतं ना तेव्हा त्याला समुद्र म्हणतात. म्हणून पुण्य पण कसं आहे, छोटं मोठं आहे. कोणाच्या आयुष्यामध्ये पुण्य कसं आहे, डबक्यासारखं आहे. कोणाच्या आयुष्यात तलावासारखं आहे, कोणाच्या आयुष्यात समुद्रासारखं आहे. पण ज्याच्याकडे पुण्य पारमी सारखं आहे ते 10 पारमीचा एक समुद्र बनतो. 10 पारमीचा काय, एक समुद्र. 10 पारम्या म्हणजे काय, मोठ्या मोठ्या नद्या आहेत. या सगळ्या मोठ्या मोठ्या नद्या एका ठिकाणी जमा होण्यासाठी चालल्यात. आणि जेव्हा ते एका ठिकाणी जमा होतात, त्या समुद्र अस्तित्व निर्माण होते, तेव्हा त्या समुद्राला बुद्ध म्हणतात. म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, तो समुद्र आहे. त्या नद्या म्हणजे काय आहेत, त्या मोठ्या नद्या पारमी आहेत. तर मग अशा 30 नद्या, पारमी, उपपारमी, परमत्त पारमी, 30 पारमी, 30 मोठ्या मोठ्या नद्यांनी एक समुद्र बनला. त्या समुद्राचं नाव बुद्ध आहे. मग बाकीचे पण समुद्र आहेत, पण काही समुद्र जगात सर्वात मोठं अस्तित्व निर्माण करतात. म्हणून तुम्ही 10 पारमितेच्या नद्या तुमच्या आयुष्यामध्ये तयार केल्या ना, एका पारमीला पकडून जरी तुम्ही जीवन जगलात ना, तर तुमचा प्रवास जो आहे तो बुद्ध समुद्राकडे आहे. पण तुमचं अस्तित्व नद्याचं जर नसेल आणि छोट्या मोठ्या नाल्या समान असेल तर तुमच्या पुण्याने तुम्हाला संसारातल्या वस्तू प्राप्त होतील, पण पुढील गती जी आहे ती समुद्राकडे जाणार नाही. कारण नाल्यामध्ये पण ते पाणी तेच आहे, डबक्यामध्ये पाणी पण तेच आहे, पाणी पाणी आहे, तलावामध्ये सुद्धा पाणी आहे, सरोवरमध्ये सुद्धा पाणी आहे, समुद्रामध्ये सुद्धा पाणी आहे. पाण्याचं अस्तित्व सगळीकडे आहे. पण श्रेष्ठता कोणाला दिली गेली, समुद्राला. अस्तित्व कोणाचं मोठं आहे, समुद्राचं. आणि म्हणून बुद्ध नावाच्या समुद्राला जर आपल्याला स्वतःला जर मिसळायचं असेल तिथे जाऊन, तर आपल्याला कोणत्या तरी एका पारमीला पकडून जीवन जगता आलं पाहिजे. पारमी तुमच्या आयुष्यात उतरली, अधिष्ठान जर केलं तर तुम्ही तुमच्या कर्माला त्या दिशेने वाहून नेतात. पण ज्या माणसाचं अधिष्ठान नाही, पारमी नाही, संकल्प नाहीये, तर ते व्यक्ती पुण्य पाप या दोन्ही गोष्टीमध्ये अटकतो, भवचक्रामध्ये जात होतो. आणि भवचक्रामध्ये दोन्ही गोष्टी अनित्य असतात. पुण्यही अनित्य आहेत, पापही अनित्य आहेत. पण अधिष्ठान केलं, पारमी असेल, संकल्प असेल पारमीचा, तर ते पुण्यकर्म नष्ट नाही होत. ते पुण्यकर्म वाहत राहतो. कुठे वाहत चाललं ते पुण्यकर्म,
समुद्राकडे. म्हणून तिथं जर आपल्याला जायचं असेल तर काहीतरी अधिष्ठान करा आयुष्यामध्ये, की जे काही मी पुण्य करत आहे त्या पुण्याचं मागणी सुखासाठी करू नका, ते सुख येऊन जाईल. पुण्य काय करणार आहे, सुख तर तुम्हाला मिळून जाईल, पण आपण काय करायचं, पुण्याची मागणी सुखासाठी नाही करायची. पुण्याची मागणी कशा करता करायची, निर्वाणासाठी. तसं की आपण म्हणतो की भोजनची मागणी भूक मिटवण्यासाठी नाही करायची. भोजनाची मागणी कशा करता करायची, की पौष्टिक आहार मिळावा. तसं की तुम्ही जर म्हटले, एखाद्या व्यक्तीने एक तुम्हाला ऑप्शन ठेवलेला आहे की तुम्हाला भूक मिटवण्याचं आहार पाहिजे की तुम्हाला आरोग्य प्रदान करण्यासाठी आहार पाहिजे, तर दोन्ही मधून काय करसाल तुम्ही. भूक मिटवण्याचा आहार पाहिजे, फक्त भूक मिटवण्यासाठी आहार पाहिजे, की आरोग्य प्राप्त व्हावं त्याच्याकरता आहार पाहिजे. जर आरोग्य प्राप्त व्हावं तसा जर आहार मिळाला तर भूक तर मिटूनच जाईल ना, तशी भूक तर मिटूनच जाणार आहे. पण नुसतं भूक मिटवण्यासाठी जर आहार तुम्ही घेतला तर तो शिळा जरी आहार खाल्ला तरी पण भूक मिटेल. पण आपल्याला जे पाहिजे तो कोणता पाहिजे, पौष्टिक आहार पाहिजे. आणि पौष्टिक आहार काय करतो, भूक पण मिटवतो, पण त्याच्यासोबत आरोग्य देतो. मग तुम्ही जे पुण्य करता त्या पुण्याची मागणी फक्त सुखासाठी नका करू. सुखासाठी जर करसा तर सुख मिळेल, पण निर्वाणाच्या रस्त्यानं तुम्हाला वाटचाल करता येणार नाही. आणि सुखाला जर निर्वाणाचं माध्यम जर ठेवलं, आर्यफळाचा मार्ग जर ठेवला तर ते सुखही रस्त्यामध्ये येऊन जाईल. म्हणून बहुतेक वेळा लोकांना निर्वाणाची भाषा कळत नाही आणि निर्वाणाचा संकल्प करत नाही. म्हणून कधीही पुण्य करत असताना काय धारणा ठेवायची, की हे पुण्यकर्म मी आर्य फळ प्राप्त करण्यासाठी करत आहे, या पुण्यकर्माने मला लाभ हो. जसं की तुम्ही ज्या व्यक्तीला फोन लावायचा तेच बटन दाबलं की त्याला फोन जातो ना, तशा प्रकारे पुण्यकर्माची सुद्धा एक मानसिकता असते. ते पुण्यकर्म संकल्पला जोडता आलं पाहिजे. जर तुम्ही संकल्प नाही केला तर ते पुण्यकर्म काय करतं, त्याचं अस्तित्व निर्माण करतं, खर्च होऊन जातो. पण संकल्प जोडला तर ते पुण्यकर्म त्या दिशेने आपल्याला घेऊन जात असतो. म्हणून कधीही पुण्य करता, दानामधून, श्रद्धेमधून, शिलामधून, साधनेमधून, प्रज्ञेमधून, तर त्या पुण्य धर्माला काहीतरी संकल्प जोडा. आपली गुणवत्ता जाणा, की आपण कशामध्ये आपली क्षमता वाढवू शकतो. आपण शिलामध्ये क्षमता वाढवू शकतो, साधनेमध्ये, का प्रज्ञेमध्ये, का दानामध्ये, का श्रद्धेमध्ये, कशामध्ये आपली गुणवत्ता वाढवू शकतो. जी गुणवत्ता आपल्यामध्ये आहे तिला वाढवा. जर तुम्हाला सूत्रपठणाची आवड असेल, तुम्हाला गाथा पाठ होत असतील तर जास्तीत जास्त गाथा पाठ करा, वंदना घ्या. त्याने तुमच्या श्रद्धेमध्ये बल निर्माण होईल. जर तुमची क्षमता दानाची असेल तर दानाचा गुण जास्तीत जास्त वाढवा. ते दान तुमचं बल निर्माण करून देईल. तुमच्याकडे शील आचरण करण्याची क्षमता जास्त जर असेल तर शील जास्तीत जास्त आचरण करा, ते तुमचं बल बनेल. एखाद्या व्यक्तीला साधनेमध्ये जास्त रुची असेल, साधना जास्त होत असेल, त्या साधनेचं जास्त अस्तित्व वाढा, साधना त्याचं बल बनेल. एखाद्या व्यक्तीचा प्रज्ञेचा भाग असेल, प्रज्ञा वाढवा, त्याचं बल बनेल. संसारामध्ये अनेक लोक आहेत ना, काही लोक गाणी म्हणणारे आहेत, त्यांचं अस्तित्व गाण्यामध्ये श्रेष्ठ बनलं, ते जगातले टॉप सिंगर आहेत, कारण तेच गाणं त्यांच्यासाठी बल बनलं. काही नृत्य करणारे आहेत, मग ते टॉप नृत्यामध्ये जातात, त्यांचे कॅटेगरी, ते नृत्य त्यांचं बल बनलं. मग काही लोक बिझनेसमॅन आहेत, ते बिझनेसमॅन लोकांसाठी ते त्यांचं बल बनलं. म्हणजे संसारातले सगळे सत्व एकसारखा व्यवसाय करतात का, एकसारखी उपजीविका चालवतात का? ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेचा तो अभ्यास करतो, त्या क्षमतेमध्ये प्रगती करतो, तीच क्षेत्र त्याचं बल बनून जाते. तशा प्रकारे धम्म सुद्धा आहे. धम्मामध्ये आपल्यामध्ये कोणती क्षमता आहे ते आपण तपासायची आणि त्याला आपलं बल बनवायचं. आणि एकदा काय ते बल बनवलं तर बाकीचे रस्ते सुद्धा मोकळे व्हायला लागतात. प्रत्येकामध्ये ती गोष्ट आहे, पण ती शोधता आली पाहिजे. सगळ्यांमध्ये एक सारखं गोष्ट नसते. कुणात दानाचा गुण जास्त असतो, तो कुणात श्रद्धेचा गुण जास्त असतो, कुणात शिलाचा गुण जास्त असतो, कुणात साधनेचा, तर कुणात प्रज्ञेचा. जे आपल्यात असेल त्याला वाढवा. आणि जेव्हाही पुण्य करसाल त्या पुण्यकर्माला निर्वाणासाठी लाभ हो असा संकल्प जोडा. एक दिवस नक्की तुम्हाला सुखही प्राप्त होईल, सुगतीही मिळेल आणि मुक्तीची सुद्धा अवस्था प्राप्त होईल. म्हणून धम्म प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण सर्वांसाठी धर्माचं अस्तित्व एक समान नाही आहे. आणि या विषयाला आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. आशा करतो नक्की तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या असतील. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. इथेच पूर्ण विराम देतो. साधू साधू साधू.